गाईज गुड मॉर्निंग. 7:12 झालेले आहेत. चला आता आपण थोड्या वेळात जाणार आहोत बावेवर. तिथं बावेवर पाणी आणायला यायचंय आपल्याला. ते इकडून जायचंय. चला गाईज बावेवर जाताना गाईज आता आपण चाललेलो आहे बावेवर, विहिरीवर थोडक्यात. चला जाऊया. असं धुका बघा मित्रांनो, 7 वाजता 7:30 झालेलं आहे. धुका बघा काहीच. हम चल रहे बावेवर. काहीच तुम्हाला बोललो होतो इकडून गाड्या येतात, इकडून गाड्या येतात काहीच. सीन देखो सीन. सीन देखो सीन. इसलिए मुझे कोकण अच्छा लगता है. बहुत जोरात पडला. गावा घसरलाय. काहीच गव्याचा पाय बघा. पाय कुठे गेलाय? तो तिकडे देवळाच्या तिकडे गेलाय. पाणी विहिरीचा असेल. पंप लावत असते पुढे ती. इथून गाडी येऊ शकते. तसा नाही रे, साधी गाडी 4x4 नसले तरी चालू शकते. फक्त पावसाळ्यात नाही यायचा. ते काय 100 रुपये दिले किंवा सोडतात. हे तिकडची विहीर जवळ होती. पाईप गेला तिकडे जायला लागेल ना. चल पाईप आहे तिकडे चल. वाट आहे का गाइस सीन देखो सीन. काही इकडून रस्ता येतं, आपण शॉर्टकट मारलेले आहे. काही चलो आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला विहिरीवर. दिसतात गाईस तुम्ही बघू शकता, हे लाल रंगाचे खेकडे आहे आणि आम्हाला काल येताना सुद्धा दिसले खूप सारे.
खेकडा बघा, गाईज एक पुढे पण आहे. दगडाखाली गेलाय, पण आपण त्याला शूट करण्याचा प्रयत्न करूया. गाईज आता आप्पा शेट बघा इकडे आहे, ते आता लपून बसलाय. शोधत आहे. काय सीन देखो. नागेश्वरी या ठिकाणी गेला असेल, म्हणजे चोरवणी गावातून आपण चिपळूण साईडला एक नागेश्वरी मंदिर आहे, तिकडे वासोटा किल्ला सुद्धा आहे आणि असे खेकडे त्या ठिकाणी सुद्धा दिसतात आपल्याला. त्यामुळे आपल्याला तिकडून हे बघा आपल्या मेंबरने एक पकडलंय. पिल्ल पण आहेत. वा, पिल्ल आहेत त्यांच्याकडे, आपण त्यांना सोडायचंय. सोडताना पुढे सोडा तिकडे डबक्यात. सोडा येतं ह्या डबक्यात. गाय सोडलेले आहेत इकडे. बघा व्ह्यू, विहिरीचं पाणी भरून झालेलं आहे. काय बोलायचं तो आधी मला सांग. मंडळी निघालेले आहेत. चलो गाईच. गाईज तर ऑफरोडिंग चांगली होईल ना, एक नंबर होईल ऑफरोडिंग. गाईज सीन देखो, सीन. गाईज धुका बघा. गाईज इकडून जाण्यापेक्षा आपण इथून डायरेक्ट उडी मारूया. गाईज हे कोकण आपण टिकवलं पाहिजे. आपली मातृभूमी टिकवली पाहिजे गाईज. गाईज धुका बघा किती आहे. आठ पाच वाजता धुका, 8-5 वाजता धुका गाईज बघू शकता. इथे तुम्ही येऊ शकता, एकदम सेफ आहे. थोड्या प्राण्यांपासून संरक्षण फक्त हे केलं तर तुम्ही येऊ शकता. गाईज सीन देखो, सीन. गाडीचं निशाण टायरचं. गाईज गव्याचे पाय सरकलेले, गव्याच्या पायाचे निशाण बघू शकता. गावाच्या पायाचे निशाण बघू शकता. गाईज बघू शकता, हे बघा पायचे ठसे. ते राहणं पण एकदम सोपी गोष्ट नाही गाईज.
गहू खूप मोठे असतात. गहू कसं दिसतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. गव्हाचे पाय पांढरे असतात, बैलासारखं असतो. 2 बैलांची ताकद असते त्याला, शिंग असतात. मित्र हो, सुप्रभात. मला वाटतं जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत सकाळचे. आणि मित्र हो, अशी सकाळ ज्याला कुणाला अनुभवायला मिळत असेल ना, मी तर म्हणेल की खरोखर तो खूप भाग्यवान आहे. आज आपण आलोय भैरवगड ट्रेकसाठी. अर्थात आम्ही कालच आलोय. काल दुपारनंतर इकडे खूप मोठा पाऊस पडायला लागला. सो गाईज, आम्ही जेवणाला पाणी तिकडे आहे किल्ल्यावरती, परंतु आम्ही जाऊ शकलो नाही, खूप मोठा पाऊस होता. सो गाईज, आम्ही तिकडे म्हणजे जे पाघोळीचं पाणी असतं त्यामध्ये आम्ही जेवण बनवलं. आणि आता आम्ही किल्ल्यावर जाणार आहोत, परंतु तिकडे खूप मोठ्या दरडी कोसळल्या आहेत किल्ल्यावर देखील. तर बघूया टीम मेंबर्स काय म्हणतायत. आमची अंथरुणं सगळं काल भिजलं. आम्ही शेकोटी पेटवून मला वाटतं आम्ही रात्र काढली म्हणायला हरकत नाही. मित्र हो, माझा भारत देश जसा एक विविधतेने नटलेला देश आहे, त्यातील एक भैरवगड हा गड. इकडे खूप धुकं आहे, त्यामुळं तुम्हाला ते आता व्हिडिओमध्ये कॅच होत नाही आहे. हे बघा मित्र हो, समोर जे दिसतंय ते मंदिर आहे. चला आपण जाऊन बघूया. वेळीच सावध व्हा, काळाची गरज ओळखा. थर्माकोल, प्लास्टिक यासारख्या अविघटनशील घटनांचा वापर पूर्णपणे टाळा. मित्र हो, कधी या गडावरती आलात आणि कुठेही जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलात तरी तुम्ही एक गोष्टीची काळजी नक्की घ्या की तुम्ही जे प्लास्टिक आणाल किंवा ज्या पत्रावळ्या असतात, ग्लास असतात, या कचऱ्याचा निचरा व्यवस्थित करा. एकतर ते जाळून टाका किंवा व्यवस्थित ठिकाणी नेऊन ते त्याला ड्रॉप करा, जेणेकरून इथे राहणारे जे प्राणी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सो गाईज, फायनली आपण या मंदिरात, एक सुरुवातीला छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आलो आहे. तर आपण बघू शकतो की इथे नंदी महाराज आहेत, शिवशंकरजी आहेत, ज्याला आपण सृष्टीचा विधाता म्हणतो ते गणपती सुद्धा आहे. एका मूर्तीची ओळख नाही आहे मला, माफ करा. मित्र हो, हा जो समोर दिसतोय, अर्थात खूप धुकं असल्यामुळं आपल्याला आता काही दिसत नाही, परंतु तिकडे तो भैरवगड आहे. आणि इकडे देखील एक भैरवनाथांचं मंदिर आहे. आणि तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची आहे मला, ती दाखवतो मी तुम्हाला. मित्र हो, ज्या विभूतीमुळे आज आम्ही इकडे सुखरूप आहोत, असे माझे छत्रपती शिवाजी महाराज बघा कसे अगदी दिमाखात आजही आपल्या किल्ल्याकडे तोंड करून बघत आहेत. मित्र हो, या ठिकाणी आम्ही काल वस्ती केली. सो काळजी घ्या. मी पुन्हा एकदा सांगेन की किल्ल्यावर आलात तर कधी कचरा करू नका, जेणेकरून त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा की इथल्या वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना असा कोणताही त्रास होणार नाही, याची नक्की काळजी घ्या. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.